प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। पंतप्रधान मोदींचा सरन्यायाधीश गवईंना फोन। सरन्यायाधीशांवरील हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतापलाय। पंतप्रधान मोदींचं ट्विट। मुंबईचा महापौर हा मराठी आणि ठाकरे बंधूंचाच होणार। दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस महापौर होणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। बिल्डर लॉबी ठाणे मनपा चालवतीये असं म्हणत मंत्री गणेश नाईक यांचा पुन्हा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा। तर नाईकांचं वय झालंय असं म्हणत खासदार श्रीकांत शिंदेंचा पलटवार। नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। राणेंनी राजन तेलींची तक्रार केल्याची चर्चा। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणाचे नितेश राणे सूत्रधार असल्याचा तेलींचा आरोप। भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्या भेटीमध्ये दादांविरोधात षडयंत्र। मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप। तर कुठलीही गुप्त बैठक झाली नाही असं म्हणत भुजबळांसह वडेट्टीवारांनी घेतला जरांगेंचा समाचार। येवल्याच्या अलिबाबानं ओबीसींचा घात केला। भुजबळ आणि वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाला संपवण्याचं ठरवलंय। मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल। निलेश घायवळच्या घरावर पोलिसांचा छापा। घायवळच्या घरातून सोनं, चांदी आणि रक्कम जप्त। तसंच घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया। अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, तर चालकाविरोधात कारवाई केली, पोलिसांची माहिती। कोल्ड्रिप सिरपमुळे लहान मुलांची प्रकृती बिघडण्याचं प्रमाण वाढलं। मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवर नागपुरात उपचार। आतापर्यंत 9 मुलांचा मृत्यू। महाराष्ट्रातही कोल्ड्रिप सिरपवर बंदी। आणि बिहारमध्ये निवडणुकांचं बिगुल वाजलं। बिहारमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना फोन केलाय। मोदींनी आज घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे, तर गवईंनी दाखवलेल्या संयमाचं कौतुक करतो असं मोदी म्हणाले। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमोर बूट काढण्याचा प्रयत्न एकानं केला होता, चप्पल भिरकावण्याचा प्रयत्न केला होता। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान मोदींनी फोन केला गवईंना आणि जी घटना घडली होती आज न्यायालयामध्ये त्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला। दरम्यान पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश गवईंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे। पाहुयात मोदी काय म्हणतायत ते। भारताचे सरन्यायाधीश गवईजी यांच्याशी बोललो। आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानं प्रत्येक भारतीय संतापलाय असं ट्विटमध्ये मोदींनी लिहिलेलं आहे। तर आपल्या समाजामध्ये अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही, ते पूर्णपणे निषेधार्ह आहे असंही पुढे ते लिहितायत। न्यायमूर्ती गवई यांनी दाखवलेल्या शांततेचं मी कौतुक करतो असंही मोदी यांनी लिहिलंय। भारताचे सरन्यायाधीश गवईजी यांच्याशी बोललो असं त्यांनी सांगितलेलं आहे ट्विटच्या माध्यमातून। तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला। सर्वोच्च न्यायालयात हा प्रकार घडला। वकील असलेल्या राकेश किशोरनं हे कृत्य केलं। सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत त्यानं हा हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी या प्रकरणामध्ये कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका घेतली आहे। त्यामुळे बूट फेकणाऱ्या राकेश किशोर विरोधात कारवाई होणार नाहीये। अशा प्रकारांनी आम्ही विचलित होत नाही, या घटनेकडे दुर्लक्ष करावं अशा सूचना गवईंनी दिल्या। कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी
या सत्तेच्या पडद्याआड लपून धर्माचा बुरखा घालून ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी, देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना पाठबळ मिळतं का? यामुळे यांची शक्ती वाढली का? हा खरा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेबांवर तिवारी नामक एका विकृत वकिलाने जो जोड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न कोर्टामध्येच केला, ती घटना अत्यंत निंदनीय आहे. त्या घटनेचा निषेध करावा तितका कमी आहे. या विकृत तिवारीची सनद रद्द व्हावी, त्याच्यावर देशद्रोहासारखा गुन्हा बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनी एकत्र येऊन त्यावर घटनापीठापुढे मांडावा, कारण हा भारतीय संविधानाचाच एक प्रकारे अवमान आहे.